एक पान झाडावरून निखळलं कोणत्याही आवाजाशिवाय. इतकं लगेच कसं त्याचं अस्तित्व विरून जातं इतर पानांच्या आड. इतकं कसं लगेच त्याचं अस्तित्व विरून जातं इतर पानांच्या आड. त्या वेदनेलाही कळ उठावी, त्या वेदनेलाही कळ उठावी इतकं निशब्द होतं त्याचं वेगळं होणं. विरून जाते साथ पानांच्या सळसळण्याबरोबर, विरून जाते साथ पानांच्या सळसळण्याबरोबर. हवेच्या दिशा बदलण्याआधी इतकं लगेच कसं अस्तित्व विरून जातं ऋतू बदलण्याआधी. नवचैतन्य देऊन गेले असतील, नवचैतन्य देऊन गेले असतील कित्येक ऊन पावसाळे नि त्या नाजूक पक्ष्यांची किलबिल. नवचैतन्य देऊन गेले असतील कित्येक ऊन पावसाळे नि नाजूक पक्ष्यांची किलबिल. बरोबर निखळण्याआधीची तगमग का जाणवली नसेल या साऱ्यांना. बरोबर निखळण्याआधीची तगमग का जाणवली नसेल या साऱ्यांना. पडताना आवाज झाला नाही म्हणून ते महान झालं, पडताना आवाज झाला नाही म्हणून ते महान झालं. नाहीतर इतकं लगेच कसं अस्तित्व विरून जातं ती रात्र संपण्याआधी. इतकंच असतं का आपलं अस्तित्व प्रत्येकाचं? इतकंच असतं का आपलं अस्तित्व प्रत्येकाचं? आहे च होतपर्यंतच, आहे च होतपर्यंतच. मग इतका संघर्ष का? मग इतका संघर्ष का प्रत्येकाचा जगण्यासाठी? का एका वलयांकित रेषेत बसण्यासाठी, इतरांनी आखलेल्या चौकटीत बसवण्यासाठी. एका वलयांकित रेषेत बसण्यासाठी, इतरांनी आखलेल्या चौकटीत बसवण्यासाठी. स्वतःचे अस्तित्व विसरून का जगतो आपण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी? का इतकंच असतं का आपलं अस्तित्व विरून जाण्याआधी? धन्यवाद.